नमस्कार, मी मंदार फणसे. स्वागत आहे आपलं या एका विशेष मुलाखतीमध्ये. विशेष मुलाखत अर्थातच काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत, स्टुडिओमध्ये आलेले आहेत न्यूज 18 लोकमतच्या. आणि एक मनमोकळी चर्चा तुमच्यासोबत आम्हाला करायची आहे. खरं तर गेल्या काही काळामधली काँग्रेस आणि अनेक प्रश्न आहेत तुमच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की तुमची ज्यावेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळेला नेमकं असं काय घडलं, असं काय पडद्यामागे घडलं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे नेते आहेत, आम्हाला माहिती होतं. विदर्भातनं आणि या सगळ्या पट्ट्यातनं तुम्ही अनेक वर्ष काम करतायत, चळवळींमधनं काम करतायत हे आम्हाला माहिती होतं. पण प्रदेशाध्यक्षपदी निवड होणं यासाठी जी काही आत्तापर्यंतची जी काँग्रेसची एक प्रक्रिया होती त्याच्यामध्ये खूप वेगळा मार्ग काँग्रेसनं निवडला आहे असं दिसतंय तुमच्या निवडीने, तुमच्या चेहऱ्यापासून. तर काय वाटतंय मला? हे थोडं आश्चर्यकारक आणि थोडं शॉकिंग जरी वाटत असलं तरी दुसऱ्या बाजूला ह्या पक्षांनी बरेच दिवस आधीपासून त्या संदर्भातील संकेत ही मला दिलेली होती. आणि संकेताच्या पलीकडे जर जाऊन बोलायचं झालं तर शेवटी 125 वर्ष जुना काँग्रेस पक्ष आहे आणि प्रदेशाध्यक्षपदाकरता 10-15 जणांचा एक पूल एक आहे की 10-15 जणांपैकी कोणी होऊ शकतं. आणि त्यात इतर जी नावं ती सर्वसाधारणपणे जी चर्चेत होती ती नावंही फार चांगली होती. त्या नावापैकी कोणी झालं असतं तर कदाचित माझ्यापेक्षा जास्तही चांगलं काम करू शकलं असतं. पण मी गेल्या 35 वर्षापासून जो मतदारांच्या चिठ्ठ्या वाटणारा, बूथ एजंट म्हणून काम करणारा, नंतरच्या काळात जिल्हा पंचायतचा 2 टर्म सदस्य, जिल्हा पंचायतचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, नंतरच्या दरम्यानच्या काळात 2014 ते 19 आमदारही होतो. मात्र गेले 15 वर्षापासून मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या स्तरावर काम करत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा सचिव असेल किंवा वेगवेगळ्या राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने स्क्रीनिंग कमिटीची जबाबदारी असेल, युथ काँग्रेसचा प्रभारी म्हणून बघितलेलं काम असेल किंवा राजीव गांधी पंचायत राज संघटनेचं एक मणिशंकर अय्यर आणि मीनाक्षी नटराजन जी नंतर काम करत असतानाच असेल. तर एकंदर राष्ट्रीय पातळीवरचा अनुभव, ग्रासरूटचा अनुभव, सर्व नेत्यांशी परिचय, विचाराशी कटिबद्धता आणि कुठल्याच परिस्थितीत हा पक्ष सोडून जाऊ शकत नाही ही असणारी जमेची बाजू. आणि त्याच्या पलीकडे मी सत्तेच्या राजकारणाकरता किंवा सत्तेच्या लढाईकरता इथे आलेलो नाही, तर मी विचारांची लढाई लढण्याकरता या ठिकाणी मला पाठवलेलं आहे अशी माझ्या नियुक्तीच्या अनुषंगानं माझी अवधारणा आहे. त्यामुळे सत्ता येईल जाईल, निवडणुका येतील जातील, मात्र खऱ्या अर्थाने आता वैचारिक लढाई एकदा पुन्हा लढण्याची आवश्यकता आहे. आणि त्या लढाईकरता एक सक्षम असा प्रकारचा पर्याय म्हणून माझ्याकडे कदाचित बघितला गेला असेल. पण हा जो पर्याय तुम्ही म्हटलात, वैचारिक लढाईचा तुम्ही भाग म्हटलात आणि त्या पलीकडे खरं तर आधी येऊन मला तुम्हाला तोच तुम्ही समाजवादी विचाराच्या चळवळींशी जोडला गेलेला होता, त्या चळवळींमधून तुम्ही आला होतात. गेल्या काही काळातला काँग्रेसचा जो सगळा एवढा मोठा महाकाय पक्ष, एवढी मोठी त्याची वर्षाची परंपरा आहे, अशा वेळेला काँग्रेसची ही जी आत्ताची परिस्थिती निर्माण झाली, तुम्ही एक स्वतः काँग्रेस आत्ताचे प्रदेशाध्यक्ष म्हणून, एक काँग्रेसचे नेते म्हणून आणि एक ग्रासरूटचा कार्यकर्ता म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघताय? कशामुळे ही परिस्थिती आली असं तुम्हाला वाटतं? मुळात थोडा ब्लॅक अँड व्हाईट विचार करण्याची एक सवय थोडीशी आपल्याला लागली असं दिसतंय. त्यामुळे कोणत्या विषयाच्या सखोलतेवर जायचं नाही, भेद जे आहेत ते समजून घ्यायचं नाही, त्यातलं योग्य अयोग्य खरं खोटं बघायचं नाही. म्हणजे ट्रेंडिंग नावाचा जो एक प्रवाह सुरू झालेला आहे, त्या ट्रेंडिंगच्या मागे सगळं थोडं समाजभान जे आहे ते लागलेलं दिसतंय. याचा अर्थ आम्ही सत्तेत येत नाही म्हणून लगेच डायरेक्ट समाजभानाची कॉलर पकडायची हा अशातला कोणता भाग नाही. पण अलीकडच्या काळात घरातला संवाद, मुलांसोबतचा संवाद, पती पत्नीचा संवाद, भावंडांचा संवाद हा बघून जेव्हा पूर्ण एकंदरीत समाजाकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा आजीने आपल्याला गोष्टी सांगितलेल्या, आजोबांनी गोष्टी सांगितल्या, शेतात आपण गेलेलो, आणि हे जे सगळं आहे, छोट्या श्यामची आई पुस्तक असेल किंवा शुभम करोती कल्याणम असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींपासून जो एक अंतर पडत चाललंय, त्या अंतरातून एक अनामिक रेटा आपल्या मागे लागला आहे. आणि हा रेटा कुठेतरी आपल्याला स्थिर होऊ देत नाही. अटेन्शन स्पॅन पण कमी झालेला आहे. त्यामुळे तो या सगळ्यांमध्ये आता AI पण मदतीला आलेले आहेत, आधुनिक तंत्रज्ञान आहेत, आणि जी लोक सत्तेत आहेत
ही आमच्या दृष्टिकोनातून रायटिस्ट विचारांची पण आहेत. आणि आता एका बाजूला भांडवलदारांची आणि रायटिस्ट यांची दोघांची सांगड आहे आणि दुसरीकडे समाजवादी काँग्रेस पक्ष एकीकडे आहे. तर ही लढत अशा स्वरूपाची एक उभी ठाकलेली आहे. आणि या उभी ठाकलेल्यामध्ये प्रत्येक जण आता आम्हाला हिशोब विचारतो, सांगा तुमच्या 16च का आल्या, का असं होतंय तसं होतंय. तर त्या निवडणुकीच्या फ्रेममध्ये किंवा काही विशिष्ट प्रश्नांमध्येच जे गुंतून ठेवल्या जात आहे ते केवळ पक्षालाच नाही, तर ते ओव्हरऑल जो. पण तुम्हाला असं वाटतं, तुम्ही म्हणालात की आम्हाला निवडणुकीचं राजकारण किंवा सत्तेच्या राजकारणामध्ये तेवढा रस नाही, पण आम्हाला विचारांची लढाई खेळायची. मग असं आत्ता आहे का की काँग्रेसने कुठेतरी सत्तेचं राजकारण जे आहे त्याच्यातल्या मर्यादा ज्या काही कारणांमुळे असतील त्या मर्यादा ओळखून आता सत्तेच्या राजकारणाच्या ऐवजी पुन्हा एकदा समाजाचं राजकारण, समाजाबरोबर जास्ती नाळ मिसळून काम करायचं ठरवलेलं आहे? तुम्हाला सत्तेच्या राजकारणाची अजिबातच काही देणं घेणं नाही आहे? विचाराची आणि सत्तेची सांगड घालून पुढे जावं हा त्यातला एक अभिप्रेत असणारा अर्थ आहे. म्हणजे आम्हाला लोकांपर्यंत जायचं आहे, लोकांकडून मतं मागायचीच आहे, लोकांकडून मतं घेतल्यानंतर सत्तेच्या खुर्चीवर बसायचंच आहे. पण खुर्चीवर बसल्यावर आम्हाला काय करायचं आहे, तर खुर्चीवर बसल्यानंतर जो विचाराचा वारसा घेऊन आम्ही वसा घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो तो आम्हाला पूर्ण करायचा आहे. तो आम्हाला घरं देण्याकरता, समाजातली दुही जी आहे ती मिटवण्याकरता आम्हाला ती सत्ता ही खऱ्या अर्थाने वापरायची आहे. अलीकडच्या काळात सत्ता आणि विचार याची फारकत करून त्याच्याकडे बघितला जात आहे. आणि सत्ता आणि विचार हे बाजूला करून याची फारकत घेऊन एक अंधाधुंदी चालू आहे, हाही शब्द मला कृपया वापरू द्या. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे एका पक्षाचे 2-2 पक्ष होऊन सत्तेत स्थापन होतात आणि ते खुशाल म्हणतात की आम्हाला विकास कामं करायची आहे आणि सत्तेशिवाय कामं होऊ शकत नाही. त्यामुळे परवलीचा शब्द हा सत्ता झाला आहे आणि विचार जो आहे हा सोयीनुसार त्याचा उपयोग जो आहे होताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे हा एक लोकशाहीवरच 75 वर्ष झाल्यानंतर हा लोकशाहीवरच्याच समोरचा एक फार मोठा एक प्रश्न आहे. पण म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी काँग्रेस पक्ष, इतका मोठा पक्ष, इतकी परंपरा त्याला होती, अशा वेळेला ह्या काँग्रेस पक्षाला कडनं काहीच ज्याला आपण म्हणूया की त्यांना कळलंच नाही का की हे सगळं असं घडतंय, हे अचानक घडलं, अशातली काही गोष्ट नाही आहे? 2014च्या निवडणुकीकडे जर आपण बघितलं, म्हणजे एक स्पॉन्सर्ड एक इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाची एक मुवमेंट आली. ती स्पॉन्सर्ड होती असं म्हणतात? हो, तिचा चेहरा आणि ती कुठून आली आणि कुठे चालली गेली, कोणाचा फायदा करून गेली, कोणाचा नुकसान करून गेली, याचाच फक्त हिशोब आता आपल्या समोर आहे. तर ही एक ती अदृश्य शक्ती जी होती, जी स्वतःचं चांगभलं करण्याच्या अनुषंगानं जी स्थापित झाली होती, आणि अर्थातच काही मुठभर जी मंडळी आहे त्यांच्या चांगभल्याचाच विचार त्या मुवमेंटमध्ये होता आणि ती आली. आता ती येण्याच्या पूर्वी देशाचं चित्र काय होतं? देशामध्ये सर्वच विरोधी पक्ष जे आहेत त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यायचा होता. आणि आता विरोधी पक्षच अस्तित्वात राहतो की नाही, फक्त सविदूर काँग्रेस आणि काँग्रेसच राहते, असं चित्र हे कुठेतरी देशामध्ये होतं. मग निर्भयाचं कांड दिल्लीतलं होतं, त्यानंतर लोकपाल विधेयकाची चर्चा होते, त्यानंतर एक झोंड फार मोठी टीकेची उठते. आणि मनमोहन सिंग जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा सर्वसामान्य माणसाला आणि देशाला कळलं, अरे बाप रे, या माणसाने आपल्या देशात एवढं मोठं काम केलं आहे. मात्र एक त्यांना संत हा मी काही एक कृतज्ञतेच्या भावातूनच बोलतोय, एक संत प्रवृत्तीचं आणि एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन देऊन जो माणूस 10 वर्ष पंतप्रधान राहिला, त्यांच्यावर अन्याय त्या दरम्यानच्या काळात आपण हा कुठेतरी झाला, ही माझी एक नागरिक म्हणून, काँग्रेस म्हणून एक भावना आहे. तर 2014ला तात्पर्य सांगायचं की 2014च्या ह्या तथाकथित हे जे सर्व गोंडस नावावर जे चाललं त्याच्या आधी अशी परिस्थिती फक्त आता काँग्रेस, दुसरं काही राहणार नाही. आणि एकदम झटका असा आला की आता लोकपाल कुठे आहे ते माहीत नाही, निर्भयाच्या परिवारातली लोक कुठे काय कशी करतात आहेत त्याच्याशी आपल्याला कोणालाही की आता त्याचं स्वारस्य राहिलं नाही. तर हा फोकस जो एकदम बदलून घेतला गेला आहे, तर हा ही जी मुठभर काही जी भांडवलदार मंडळी आहेत, या भांडवलदार मंडळींनी हा रायटिस्ट विंगला घेऊन खेळलेला खेळ. पण पुन्हा तोच आहे ना, आपल्या ज्याला आपण ज्या पद्धतीचे शब्द वापरतोय, भांडवलदार हा काय आजच्या संविधानानुसार किंवा आजच्या एकूण जी म्हणजे नरसिंहराव असतानाच भांडवल
त्या अर्थाने भांडवलशाही किंवा भांडवलदार किंवा ज्या काही पद्धतीनं आपण बोलतोय श्रीमंत होण्याची एक मध्यमवर्गीयाला लागलेली एक असोशी जी होती किंवा आताची जी स्वप्न आहेत की कुणालाही असं वाटतं मी उद्या कदाचित बिलियनर मिलियनर होऊन जाईल असं प्रत्येकाला वाटतंच. तर हा जो प्रवाह सुरू झाला तो सुद्धा काँग्रेसच्याच काळात सुरू झाला. आणि तो तुम्ही भांडवलदारांच्या विरोधात आहात का? पूर्णपणे भांडवलदारांच्या विरोधात आहात असं म्हणायचं का? कॉर्पोरेटच्या संदर्भामध्ये कुठलाही आकस बाळगण्याचं काही कारण नाही. उद्योगपतींच्या संदर्भामध्ये कोणतीही ओછી टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. जे या देशातल्या संसाधनांच्या अनुषंगाने, या सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने, नियमाच्या अनुषंगाने, त्यांचा आपला GDP वाढवण्यामध्ये, रोजगार देण्याच्या अनुषंगाने जर प्रयत्न होत असेल तर त्या सगळ्या विंगचा हे स्वागत आहे. मात्र लूट मचवण्यामध्ये आणि आता आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आज रोजी सोयाबीन तेल 170 रुपये किलो आहे आणि सोयाबीन 4000 रुपये क्विंटल आहे. बरोबर. आता 170 पासून आपण मागे जर गेलो त्याच्यामध्ये DOC पण जी आहे ती 60-65 रुपयाच्या घरात ती आहे. आणि त्या दोन्हीच्या तुलनेने आपण जेव्हा सोयाबीनचा भाव आजचा काय असला पाहिजे याचा विचार करतो तेव्हा तो 8 ते 9 हजार असला पाहिजे. मग तो 8 ते 9 हजार असला पाहिजे तो 4000वर आहे. मग हे मधले 5000 कोणाच्या खिशात चालले? हर घर तिरंगा चांगली गोष्ट आहे. देशाचा तिरंगा प्रत्येक घरावर लागत असेल तर स्वागतार्ह बाब आहे. पण तो तिरंगा हा जर पॉलिस्टर कापडाचा असेल आणि ते पॉलिस्टर जर कापड चीनहून आणल्या जात असेल आणि चीनहून आणणारा जर एक विशिष्ट उद्योग घराण्यातला कोणी भांडवलदार असेल त्याऐवजी जर कापसाचा जर झेंडा वापरला असता, साधा विषय, तर आपल्या देशातल्या 40 कोटी घरांवर जर कापसाचा झेंडा लागला असता तर त्या कापसाचा भाव पुढे आला असता. आता तूर जी आहे ती आता तुरीचं पीक आलंय, तूर आता शेतकरी बाजारात घेऊ पाहतोय. असं वाटलं होतं की 12,000 रुपये भाव येतील, परंतु आता शेतकरी ऐन तूर बाजारात घेऊन येत असताना आता ऑस्ट्रेलियावरून तुरीची आयात. पण हा आवाज विरोधी पक्षांनीच, आज काँग्रेस इथे विरोधी पक्षात आहे, काँग्रेस कुठे? आज महायुतीतनं हे सगळे आवाज ज्या पद्धतीनं बुलंद व्हायला पाहिजेत ते आवाज बुलंद होताना दिसत नाहीयेत. हा आवाजाचाही एक माफ करा, महाआघाडीमधनं, महायुतीतनं होणारच नाही कारण महायुती सत्तेतच आहे. महाविकास आघाडीच्या अनुषंगाने असेल किंवा या देशातल्या अनेक शेतकरी आणि वेगवेगळ्या चळवळी असतील, यांनी या संदर्भातला प्रोटेस्ट आणि मोठी मोठी आंदोलन ही केलेली आहेत. भारत जोडो एक मोठं आंदोलन झालं, त्याला किती दाखवलं गेलं काय मी त्याच्यात खोलात या ठिकाणी जाणार नाही. मात्र शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, दिल्लीच्या बॉर्डरवर 3 वर्ष बसले. सरकारने त्यांचं ऐकायचंच नाही ठरवून घेतलं. तुम्ही बसता काय बसा, काय करायचं काय करा, त्याच्याकडे कानाडोळाच करायचा. किती आलं आणि कोणत्या मोठा आवाज उठवला तर काहीच करायचं नाही. आता बीडला गेल्या 2 महिन्यापासून एकामागे आंदोलन सुरू आहेत. संख्यात्मक पण आहेत, त्याची भीषणता पण खूप मोठी आहे, त्याची तीव्रता पण आहे, सगळी दूर त्या संदर्भातले सगळ्या बाजू देखील समोर येत आहेत. आता एवढा मोठा ओरड होत असताना, एवढे आंदोलन होत असतानाही सरकार काय म्हणतात की नाही, मंत्र्यांचा राजीनामा होणार नाही आणि आम्ही त्याला तुमच्या मागणीला भीक घालणार नाही. आता काल कृषी मंत्र्यांचा राजीनामा आम्ही कालपासून मागतोय. आता शिक्षा होऊन राहुल गांधींना 24 तासाच्या आत त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व हे रद्द केलं जातं. त्यानंतर सुनील केदार साहेबांचं लगेच कारवाई होते. आता ही मागणी होत असताना नाही ती राजकीय केस वगैरे सांगणं म्हणजे तात्पर्य. अनेक आंदोलनही सांगता येतील, मोठे मोठे आंदोलन आपल्या देशात होत होते. कुठे नर्मदा आंदोलनासारखे आपण आंदोलनं बघितली, मुंबईतल्या झोपडपट्टींचे बघितले. ही सगळी जी आंदोलनं आहेत ही या आंदोलनांना कुठे लक्ष द्यायचं नाही, त्यांनी किती संख्यात्मक येऊ द्या असं थिकस्किन एक कारभार केलाय चाललाय. आणि जेव्हा रॅशनली आम्ही काय म्हणतो याला उपाय काय? तुम्ही म्हणताय जर थिकस्किन कारभार चाललेला आहे, तुम्ही म्हणताय की सत्तेचंच राजकारण चालू आहे, याला उपाय काय? तुम्ही आज प्रदेशाध्यक्ष म्हणून या सगळ्या परिस्थितीकडे काँग्रेसला या कठीण काळातनं तुम्ही कसं बाहेर काढणार? ही शुद्ध स्वरूपाची हे सर्व जे आहे या सर्व गोष्टींचा एकच आहे की ही सगळी आता एक फार मोठी रस्त्यावर लढाई घेऊन येण्याची वेळ आलेली आहे. ही वैचारिकच लढावी लागणार आहे. EVM मशीनवर प्रश्न निर्माण झालाय, त्याचं उत्तर द्यायला तयार नाहीत. EVMवर प्रश्न विचारले तर निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोग त्याचं उत्तर देत नाही. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्रीच त्याचं उत्तर देतात. म्हणजे आता EVM सगळी निवडणूक प्रणालीच रात्री 12 वाजता निवडणूक आयुक्तांची अपॉइंटमेंट होते. ती निवडणूक प्रक्रिया हॅक करून टाकायची, सगळे पक्ष फोडायचे, दुसऱ्या पक्षातले जे लोक आहेत ते स्वतःच्या पक्षात घेऊन घ्यायचे,
त्यामुळे हे सगळं जे चाललंय या सगळ्यांच्या विरोधात आता काय केलं पाहिजे, तर या सगळ्याच्या विरोधात एक वैचारिक जी लढाई आहे ती वैचारिक लढाई लढणं हाच पर्याय आणि हा एक ट्रॅप आहे. आणि या ट्रॅपमध्ये मला आपल्याशी स्पष्टपणे कबूल करायला काही हरकत नाही, या ट्रॅपमध्ये विरोधी पक्षही त्याच्यामध्ये कुठेतरी अडकला आहे. कारण एक विशिष्ट, माफ करा, पण एक स्क्रिप्टेडच सगळा जो प्रश्नावलीचा जो एक सामना आम्हाला करावा लागतो आणि तो अपरिहार्य आहे, त्याची देणं आमची जबाबदारी पण आहे. पण हा साफळा हा आमच्यासाठीच नाही आहे, तर एक समाजही यामध्ये अडकलेला आहे. तरुणांची लग्न होत नाही, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि कुठे हिअरिंग नावाचा विषय राहिला नाही. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका 3 वर्षापासून नाही. विकेंद्रीकरणाचं सूत्र हे 73 पण हे जसं तुम्ही म्हणताय तसं एक जो सत्तेच्याकडे पुन्हा एकदा जाणारा ट्रॅपचा प्रश्न तुम्हाला कदाचित वाटेल, पण तो महत्त्वाचा अशासाठी आहे की सरतेशेवटी आता या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील. तुमच्या कदाचित कार्यकाळातली पहिली सगळ्यात मोठी निवडणूक हीच असणार आणि तीच मोठी तुमच्यासाठीची परीक्षा असणार आहे. आणि त्यातली सगळ्यात मोठा परीक्षेचा भाग हाच आहे की महाविकास आघाडी म्हणून जे तुम्ही इतर पक्षांसोबत एकत्र आला होतात, काँग्रेस महाराष्ट्रामध्ये खास करून, ती महाविकास आघाडी काँग्रेसमध्ये आम्हाला तशी बघायला मिळेल येणाऱ्या काळात. या संदर्भातला स्थानिक पातळीवरचा निर्णय यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जसा मागच्या 2019च्या निवडणुकांमध्ये भारतीय भाजप आणि शिवसेना सोबत लढली आणि काँग्रेस NCP सोबत लढले. मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेने भूमिका घेतली, आम्हाला भाजपसोबत जायचं नाही. आणि एक मोठा मेगा ब्लॉक हा 2-2.5 महिन्याचा जो निर्माण झाला, सकाळचा शपथविधी वगैरे वगैरे सगळं आपण बघितलं. आणि त्यातून मग एक गरज म्हणून महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात निर्माण झाली. मग काँग्रेसने बाहेरून पाठिंबा द्यायचा, आतून पाठिंबा द्यायचा, हाही जो काय असेल तो विचार तिथे झाला आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रापुरती स्थापित झाली. पण नंतरच्या काळात इंडिया अलायन्स, आता भाजपला थांबवण्याकरता सगळ्यांनी एकत्र या म्हणून एक इंडिया अलायन्स झालं. आणि आता इंडिया अलायन्स हे राष्ट्रीय पातळीवर झालं. राज्यात त्याची वेगळी कारणं होती. आम्ही 2 निवडणुका सोबत लढलो. आता याचा एक राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरचा त्याचा एक आयाम होता. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये स्थानिक पातळीवरची काय परिस्थिती आहे, आम्ही सोबत लढल्याने फायदा आहे, तोटा आहे आणि स्थानिक पातळीवर आम्ही एकमेकांना कसं ॲडजस्ट करून घेऊ शकतो, हा एक हे बघून तिन्ही पक्षांच्या सोबत एक चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा लागेल. मात्र मूळ हा आहे की हे निवडणुकाच घेणार नाही आहेत. आणि आता निवडणुका न घेता म्हणजे जो ऑक्टोबरच्या परीक्षेत जो पेपर द्यायचा आहे त्याचा मार्चमध्येच आता माझ्या नवनियुक्तीनंतर मला त्याचे प्रश्न माझ्या समोर येत आहेत. मात्र निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत, सगळं सेंट्रलाइज स्वतःजवळ ठेवायचं. गेल्या 3 वर्षापासून निवडणुका नाही. शहराचा महापौर होता, शहराचा नगराध्यक्ष होता, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता, सभापती होता, हे लोक विसरले. नगरसेवक होता, सदस्य होता. आता सगळं जे आहे ते आमच्या जवळ पाहिजे. देशामध्ये गृहमंत्री आणि प्रधानमंत्री आणि राज्यात मुख्यमंत्री, आमच्या खिशात सगळे अधिकार. हा जो एकंदरीत घाट घातलेला आहे सत्ता केंद्रीकरणाचा, त्याच्यामुळे ते निवडणुकाच नाही होऊ देणार. आणि ह्या निवडणुका लवकर लावा म्हणून आता पिटिशन पण 54 पेंडिंग आहे. त्यामुळे आता याच्यावर आम्ही मागणी केली, आंदोलनं काही झाले तरी ते म्हणते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार म्हणजे पोझिशनिंग ही अशी करून ठेवतात. त्यामुळे निवडणुकाच यांना घ्यायच्या नाही आणि सत्ता पूर्ण यांना एन्जॉय करायची आहे, वापरून घ्यायची आणि स्वतःच्या जवळच ठेवायची आहे. त्यामुळे हा आम्ही कसे राहू हा जसा प्रश्न आहे तसे हे यांनी लवकर निवडणुका लावल्या पाहिजे. यासाठी देखील मोठा एक दबाव आणि एक सगळ्या जे इंटेलेक्च्युअल्स आहेत आणि माध्यमांना माझी विनंती राहील की त्यासाठी देखील प्रयत्नांची आवश्यकता आहे. पण हे सगळं करत असताना पुन्हा असा काय कार्यक्रम काँग्रेसकडे येणाऱ्या काळात असणार आहे? कारण काँग्रेसनी त्या काळामध्ये काँग्रेसनी नक्कीच काही वेगळे पायंडे पडतील, पुढच्या 15-20 वर्षाकरता 50 वर्षाकरता काही गोष्टी घडतील, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या त्या काळात गोष्टी केलेल्या आहेत. अशा वेळेला आत्ता कुठेतरी काँग्रेस साचपडताना दिसते असं तुम्हाला वाटतंय? कारण जे तंत्रज्ञान एकेकाळी कॉम्प्युटरला विरोध केला होता त्याच कॉम्प्युटरला काँग्रेसनंच तेव्हा चांगल्या पद्धतीनं समोर आणलं. राजीव गांधींचं धोरण आपल्याला माहिती आहे. असं सगळं असताना आत्ता काँग्रेस नव्या पिढीला, नव्या श्रीमंतांना, नव्या मध्यमवर्गाला ह्या सगळ्यांना कुठेतरी कमी पडते, त्यांना त्या पद्धतीनं आकृष्ट करण्यामध्ये. काँग्रेस म्हणून तुम्हाला असं वाटतं का की जे मतपेढीचं राजकारण होतं, तुमची म्हणून जी वोट बँक होती एकेकाळी, ती वोट बँक पूर्णपणे विखुरली गेलेली आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीच आत्तापर्यंत करू शकलेलं नाही आहेत?
यामध्ये मतदार हा विखुरला गेलेला आहे हे आपण जे म्हणतायत त्यामध्ये अर्थ आहे. पण मतदार जो विखुरला गेला आहे तो त्याचं कारण जे आहे की ते नागरिकत्वापासून आपला समाज कुठेतरी दूर चालला आहे. आणि माणूस आपल्या देशातला नागरिक होता म्हणून तो मतदार होता. आता नागरिकत्व बाजूला ठेवून फक्त मतदार म्हणून आज समाजातले मोठ्या प्रमाणावर एक संख्या आपल्याला दिसते आहे. आणि तो फक्त मतदार असल्यामुळे तो एकटा उभा आहे, समूहाने उभा आहे आणि तो स्वतःला त्या निवडणुकीच्या अनुषंगाने तो तयार ठेवतोय. म्हणजे कुठीकडे वापरला जायचा. तर नागरिक जर असेल तर त्याचं जे बिहेवियर आहे आणि वोटरचं बिहेवियर याच्यात गुणात्मक फरक आहे. आणि त्या गुणात्मक फरकांमध्ये थोडा माध्यमांच्या म्हणजे सोशल मीडियाच्या गोष्टी असतील किंवा ग्लोबल्स नीतीचा वापर असेल, या सगळ्या गोष्टींचा वापर करून एक मतदारांना विचलित करण्याचा खेळ मात्र सुरू आहे. हे आपण जे सांगितलं त्याच्याशी म्हणजे तुम्हाला जो आत्ताचा जो एकूण राजकीय पायंडा पडलेला आहे किंवा ज्या पद्धतीनं राजकारण म्हणून खेळलं जाते ते राजकारण तुम्हाला पूर्णपणे बाजूला ठेवून तुम्हाला असं वाटत नाही की पूर्णपणे अधिक आयसोलेशन होईल? कारण तुम्ही जी भाषा आत्ता वापरताय ती आम्हाला असं वाटतं की राजकीय नेत्याच्या ऐवजी मी कुठल्या तरी एखाद्या म्हणजे सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्याशीच बोलते. काँग्रेसची चळवळ होती पूर्वी, पुन्हा त्याच अनुषंगाने काँग्रेसला आता खूप मोठा दीर्घ पल्ल्याचा लढा खेळायचा आणि सत्तेच्या राजकारणाकडे अजिबातच बघायचं नाही असं काही असणार आहे? आंदोलनातून वैचारिक चळवळीतूनच आम्ही पुढे गेलो आहोत आणि तो विचार हा एका हातात आम्हाला पकडून ठेवायचा आहे आणि त्याच समाजाचा आणि त्याच व्यवस्थेचा आम्ही एक भाग आहोत. त्यामुळे त्या व्यवस्थेतून दोन्ही पाय आम्हाला काही काढून घेता येणार नाही. जी सध्याची कितीही काही असली परिस्थिती आमच्या गैरसोयीची असली किंवा आव्हानात्मक असली जे काय, तर एक पाय आम्हाला त्या परिस्थितीतच गाडून ठेवावा लागणार आहे आणि एक पाय जे वैचारिक आंदोलन जो आमचा वारसा आहे त्या दृष्टिकोनातून हा पुढे घेऊन जावं लागणार आहे. आणि राहिला आता ही लढाई बदलून टाकली आहे. आम्ही जर 1 रुपया खर्च केला तर सत्ताधारी जे आहेत ते 100 रुपये खर्च करतील. आम्ही जर 100 रुपये खर्च करायचं म्हटलं तर ते किती करतील आता त्याच्या अजून या क्रोनॉलॉजी पुढे काही. पण त्या दृष्टीनेच तुम्हाला म्हणतो ना की दोन प्रश्न तुम्हाला खरं तर शेवटचे हेच विचारायचे की एकतर काँग्रेसमध्ये अंतर्गत म्हणजे एकेकाळी जे नेते आम्ही बघितलेले आहेत, आपण बघितलेले आहेत काँग्रेसमधले, पॅन महाराष्ट्र त्यांची इमेज होती. असं असताना आत्ताचा जो काँग्रेसचा जो चेहरा आहे महाराष्ट्रातला तो कुठेतरी चाचपडतोय का? काँग्रेसला एक संपूर्ण पॅन महाराष्ट्र नेता म्हणून बघता येईल अशा पद्धतीचे चेहरे काँग्रेसचे आत्ता बलाढ्य नेते सगळीकडे आहेत, ठिकठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरती ते आहेत. पण यावेळेला कुठेतरी असं वाटतं का की महाराष्ट्रातला काँग्रेसचा चेहरा जो आहे तो नव्यानं कुठेतरी समोर आणावा लागेल तुम्हाला? नव्यानं कुठेतरी काँग्रेस एक नेतृत्व शोधते महाराष्ट्रामध्ये असं तुम्हाला वाटतं? थोडा राजकीय गोंधळाची एक स्थिती महाराष्ट्रात आहे आणि त्या गोंधळामुळे हा प्रश्न स्वाभाविक आहे की हा प्रश्न आपण प्रांताध्यक्ष नात्याने मला विचारत आहात. महाराष्ट्रात पहिल्यांदा 6 पार्टींचा एक खेळ सुरू आहे. त्यामुळे या 6 पार्टी असताना एकदम एवढा आपल्या कॅनव्हासवर 2 पक्ष 3 पक्ष बघण्याची आपल्याला किंवा सगळ्यांनी एकत्रित याची आपली ही सवय आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचा काय हा पण एक गोंधळ आहे. त्यामुळे सकाळी एक नेता एका पक्षात, दुपारी एका पक्षात, संध्याकाळी एका पक्षात, अशी ही एक परिस्थिती आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पॅन महाराष्ट्राचा जो संदर्भ आहे तर त्या पॅन महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये देशपातळीवर आता 2च पॉलिटिकल प्रवाह आहेत, एक काँग्रेस आणि दुसरा BJP. आणि यामध्ये पोटेन्शियल जे आहे हे काँग्रेसच्या अनुषंगाने आहे. आणि राहिला प्रश्न चेहऱ्याचा, तर चेहऱ्याच्या अनुषंगाने काँग्रेसने कधी राजकारण केलं नाही. याची फायदे आणि जे तोटे हे दोन्ही पक्षाला झालेले आहेत. इथं त्या पलीकडे जाऊन आज रोजी काँग्रेसजवळ जितकी स्ट्रॉंग लिडरशिप आहे तेवढी अन्य पक्षांजवळ नाही. आणि या स्ट्रॉंग लिडरशिपमधलाच एक माणूस आमचा पुढचा भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होणार आहे. त्यामुळे आमच्याजवळ लिडरशिप क्रायसिस नाही आहे. आमच्याजवळ खूप मोठ्या प्रमाणावर मतदार आहे जो आमच्याकडे आशेने बघतोय, जो आमच्या पाठीशी उभा आहे. आणि दुसरीकडे आमच्याजवळ स्ट्रॉंग लिडरशिप आहे. आता या मधल्या ज्या कड्या थोड्या विस्कटलेल्या दिसतात आहे, या पुन्हा कड्या जोडण्याची आवश्यकता आहे आणि ते काम माझ्या कारकिर्दीत माझं राहणार आहे. अच्छा, येणाऱ्या पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये सगळ्यात प्राथमिकतेनं तुमचा शत्रू पक्ष म्हणा किंवा प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून फक्त भाजपच असेल की आणखीन महाराष्ट्रामध्ये काही तुम्ही ठरवले की ह्या
परिसरामध्ये किंवा या प्रादेशिकतेमध्ये जाऊन कुठेतरी काम जास्ती जोराने करण्याची गरज आहे. कारण असे अनेक एरिया महाराष्ट्रात आहेत, कोकण आहे किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्र, काही ठिकाणी तिथे जे पूर्वीचं प्राबल्य होतं काँग्रेसचं ते आज राहिलेलं नाही आहे. एक 5 वर्षाचा काळ आहे. आता 5 वर्षापर्यंत महाराष्ट्रभरातल्या निवडणुका नाही. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरच्या स्थानिक नेतृत्वांनी त्या संदर्भामध्ये त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या निवडणुका लढवण्याच्या अनुषंगाने आम्ही नियोजन करू. आणि 5 वर्ष निवडणुका आणि हा कोणताही काळ नसल्यामुळे आणि माझ्याजवळ एक मोठा काळखंड असल्यामुळे मी तर 288 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा प्रांताध्यक्ष या नात्याने काम करणार आहे. शेवटी प्रत्येक पक्षाचा जबाबदारी काय असते प्रांताध्यक्षावर, की त्यांनी त्याचा पक्ष मजबूत करावा. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही काम करणार आहोत आणि हे काम करणार आहोत याचा अर्थ असा की वैचारिक स्वरूपाचं आणि संघर्षात्मक आणि रचनात्मक स्वरूपाचं काम आम्ही करणार आहोत. तर या काळात लगेच निवडणुका नाहीत आणि मागच्या निवडणुकीच्याच अनुषंगाने आलेल्या 16 जागांवरच आमचं मूल्यांकन करणं हे पण योग्य नाही. आणि आम्ही त्याच्यात मी त्याला एक त्याच दृष्टीने शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की जे अंतर पडलं, म्हणजे तुम्ही तर स्वतः त्यावेळेला तिकडे ग्राउंडवरती होतात, लोकसभेमध्ये जे यश मिळालं एकीकडे महाविकास आघाडीला आणि आता विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं संपूर्ण दारुण अपयशच म्हणता येईल त्याला, त्याच्या तुलनेत जर का बघायचं झालं तर ते अपयश तुम्हाला असं काय वाटतं की कशामुळे झालं? तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी मिसकम्युनिकेशन झालं, कुठेतरी विसंवाद झाला या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये म्हणून झालं, की तुम्ही हवेतच होतात म्हणून झालं? लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमी त्या आकडेवारीकडेच बघून कुठेतरी तशीच त्याची पुनरावृत्ती होईल किंवा त्यापेक्षा अधिक जास्त यश आमच्या पदरात पडेल अशी एक सर्वसाधारणपणे पक्षाची आणि सर्वच दूर एक तशा प्रकारचं वातावरण हे होतं. आणि त्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर थोडा संवाद जो आहे अधिक चांगला, हेल्दी, मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे होता. कुठे ना कुठे एक चुकलं आणि उणीव, कुठेतरी चूक म्हटल्यापेक्षा ती उणीव राहिली आणि त्याचा फार मोठा फटका हा बसला. ज्यांची सत्ता एवढी आली एवढ्या मोठ्या संख्येवर, त्यांनाही माहीत नव्हतं की आपले एवढे आमदार निवडून येणार आहेत. त्यामुळे जे आलंय तर ज्यांच्या गेल्या त्यांनाही याची कल्पना नव्हती, ज्यांच्या आल्या त्यांनाही याची कल्पना नव्हती. आणि यामध्ये या दरम्यानच्या काळामध्ये ही निवडणूक ॲक्शनची कमी आणि रिॲक्शनची जास्त राहील. लोकसभेच्या वेळेस मोठ बांधणे आणि स्ट्रॅटेजी या सगळ्या गोष्टी चालल्या, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत त्या क्रियेपेक्षा हे प्रतिक्रिया ह्या मोठ्या प्रमाणावर या घडल्या. आणि 3 महिन्यातच 3-4 महिन्याच्या कालावधीतच एवढा म्हणजे आपला तो सीसॉ जो असतो असा झटका आम्हाला बसला. नक्की. हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आले आहेत, काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्याबरोबरच्या या बातचीतीमध्ये एक कळतंय निश्चितपणे की काँग्रेसनी यावेळेला जो एक खेळ खेळलेला आहे त्याला आपण असंही म्हणूया की काँग्रेसची जी रणनीती आहे येणाऱ्या काळामध्ये ती खूप वेगळी असण्याची शक्यता निश्चित आहे. महाराष्ट्रातलं जे काही राजकारण आता सध्याच्या काळात ज्या वळचणीला येऊन थांबलेलं आहे ते राजकारण कशा पद्धतीनं बदलेल आणि ते बदलेल किंवा नाही बदलेल याची सुद्धा दिशा येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी कशा प्रकारे एकत्रित राहून विरोधक म्हणून उभे राहतात किंवा नाहीत या दृष्टीने सुद्धा ठरणार. आणि याची सगळी जबाबदारी येणाऱ्या पुढच्या 5 वर्षांच्या काळामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांचे असणारे एक नवा चेहरा, एक आश्वासक चेहरा म्हणून ते आपल्यासोबत आता बसलेले आहेत. तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुमच्या कार्यासाठी आणि एक सशक्त विरोधक म्हणून महाराष्ट्रामध्ये एक विरोधी पक्ष उभा राहावा यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. नमस्कार.